नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण एक सुंदर बोधकथा पाहणार आहोत। एकदा एका मुलाने आपल्या वडिलांना विचारले, बाबा माझ्या आयुष्याची किंमत काय आहे? तेव्हा त्याचे वडील म्हणाले, तुला तुझ्या आयुष्याची किंमत खरोखरच समजून घ्यायची असेल तर मी तुला एक दगड देतो। हा दगड घे आणि बाजारात जा। त्या दगडाची किंमत कुणी विचारली तर काही बोलू नकोस, फक्त 2 बोटे दाखव। मग तो मुलगा बाजारात गेला आणि काही वेळ तसाच बसला। काही वेळाने एक म्हातारी त्याच्याकडे आली आणि त्या दगडाची किंमत विचारू लागली। मुलगा पूर्णपणे गप्प राहिला, काहीही बोलला नाही आणि त्याने आपली 2 बोटे दाखवली। तेव्हा ती म्हातारी आजी म्हणाली, फक्त 200 रुपये? मग मी हा दगड तुझ्याकडून विकत घेण्यास तयार आहे। त्या मुलाला अचानक धक्का बसला। तो विचार करू लागला की एका दगडाची किंमत 200 रुपये आहे। हे दगड साधारणपणे कुठेही मिळतात, पण त्यांची किंमत 200 रुपये आहे। तो ताबडतोब त्याच्या वडिलांकडे गेला आणि म्हणाला, बाबा मला बाजारात एक म्हातारी महिला भेटली होती आणि ती या दगडासाठी 200 रुपये देण्यास तयार होती। तेव्हा त्याचे वडील म्हणाले की यावेळी तू हा दगड आता संग्रहालयात घेऊन जा। कोणीही त्याची किंमत विचारल्यास त्यांना काहीही सांगू नकोस, फक्त 2 बोटे दाखव। मग तो मुलगा एका संग्रहालयात गेला आणि तिथे एका माणसाची नजर त्याच्या हातातल्या दगडावर पडली आणि त्याने त्याला त्या दगडाची किंमत विचारली। वडिलांनी काहीही बोलू नकोस असे सांगितल्यामुळे तो गप्प राहिला आणि त्याने 2 बोटे वर केली। यावर तो माणूस म्हणाला, 20,000? ठीक आहे, या दगडासाठी मी तुला 20,000 रुपये द्यायला तयार आहे। मुलगा पुन्हा चकित झाला आणि पुन्हा आपल्या वडिलांकडे गेला आणि त्यांना म्हणाला, बाबा मला संग्रहालयात आणखी एक माणूस भेटला आणि तो या दगडासाठी 20,000 रुपये द्यायला तयार आहे। तेव्हा त्याचे वडील त्याला म्हणाले, आता मी तुला शेवटच्या ठिकाणी पाठवणार आहे। आता तुला मौल्यवान दगडांच्या दुकानात जावे लागेल। कुणीही किंमत विचारली तर त्यावर तू काहीही बोलू नकोस, फक्त 2 बोटे दाखव। मुलगा पटकन मौल्यवान दगडांच्या दुकानात गेला आणि त्यानं पाहिलं की काउंटरच्या मागे एक म्हातारा उभा होता। त्या म्हाताऱ्याची नजर दगडावर पडताच त्याला पूर्ण धक्का बसला आणि तो पटकन काउंटरच्या बाहेर आला आणि मुलाच्या हातातून दगड पटकन काढून घेतला आणि म्हणाला, अरे वा, या दगडाच्या शोधात मी माझं संपूर्ण आयुष्य घालवलं आहे। मग तो त्याला विचारू लागला, हा दगड तुझ्याकडे कोठून आला आणि याची किंमत किती आहे? या दगडासाठी तू किती पैसे घ्यायला तयार आहेस? तो मुलगा पुन्हा गप्प बसला आणि आपल्या बाबांनी सांगितल्याप्रमाणे त्याने 2 बोटे वर केली। तेव्हा तो म्हातारा म्हणाला, 2 लाख रुपये? ठीक आहे, यासाठी मी तुला 2 लाख रुपये द्यायला तयार आहे, पण हा दगड मला कोणत्याही परिस्थितीमध्ये दे। त्या मुलाला आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसला नाही। मग तो पटकन आपल्या बाबांकडे गेला आणि म्हणाला, बाबा एक म्हातारा माणूस मला या दगडासाठी 2 लाख रुपये द्यायला तयार आहे। तेव्हा त्याचे वडील म्हणाले, तुला आता तुझ्या आयुष्याची किंमत कळाली का? आपल्या आयुष्याची किंमत या गोष्टीवर अवलंबून असते की आपण आपल्या स्वतःला कुठं ठेवायचं हे आपल्याला ठरवता आलं पाहिजे। तुला 200 रुपयांचा दगड बनायचं आहे की 2 लाख रुपयांचं बनायचं आहे हे तुझ्यावर अवलंबून आहे। जीवनात असे बरेच काही लोक आहेत जे तुमच्यावर खूप प्रेम करतात, त्यांच्यासाठी तुम्ही सर्व काही आहात, आणि असेही काहीही लोक आहेत जे तुम्हाला फक्त एक वस्तू म्हणून वापरतील, त्यांच्यासाठी तुम्ही काहीच नाही। हे तुमच्यावर अवलंबून आहे की तुमच्या आयुष्याची किंमत काय असेल। धन्यवाद।